आपल्या शब्द सुमनाने चुंब करणारं अमोघ वक्तृत्व. धन्यवाद. यानंतर बहुजन हृदय सम्राट गोपीचंद पडळकर साहेब यांना विनंती करतो. साहेबांना विनंती आहे, जाता एकच एक मूळ स्तंभामधली ओळ आपल्या पुढं पेश करतोय. आता कुंभी आणि धनगर, सनगर, लोणार, हटकर या जाती शूद्रांच्या या 15व्या अध्यायाच्या ओळीचा अर्थ मी या ठिकाणी सांगणार नाही, पण आपण या सर्व बाबीचा साकल्याने विचार करून आपलं मनोगत व्यक्त करा अशी मी आपल्याला विनंती करतो. आज बहुजन समाजातील मुलांच्यासाठी एक चांगलं योगदान दिलेल्या, समाजापुढं एक आदर्शवत व्यक्तिमत्व असलेल्या स्वर्गीय विष्णुपंत दादरे साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भाई गणपतरावजी देशमुख, माननीय माजी आमदार ॲडव्होकेट शाजीबापू पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष माननीय श्रीकांतदादा, बाबासाहेब करांडे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्वजण दादरे साहेबांच्या विचारावरती प्रेम करणारे बहुजन समाजातील युवक मित्र आणि वडीलधारी मंडळींनो, 86 वर्षापूर्वी जन्मलेला माणूस एका सर्वसामान्य कुटुंबात आईवडील लहानपणी वारलेले आणि अशा परिस्थितीमध्ये नाशिकला मुंबईला जाऊन स्वतःचं शिक्षण करून टेलिफोन खात्यामध्ये नोकरी करत करत मानदेशातला हमालीमध्ये काम करणारा सर्व समाज गोळा करावा आणि त्या समाजाला एकत्र करून काहीतरी सामाजिक बांधिलकी म्हणून एक चांगलं काम उभा करावं म्हणून ज्या माणसांनी पडत्या काळामध्ये जेव्हा संघटनेला महत्त्व असलं तरी संघटन कसं करावं आणि संघटन करण्यासाठी कुठली साधन सामुग्री जवळ नसताना लोणारी समाजाचं फार मोठं संघटन उभा करून ओबीसी समाजामध्ये समावेश करावा म्हणून दिल्लीमध्ये आमरण उपोषण करून समाजाचा समावेश करणारे विष्णुपंत दादरे साहेबांच्या जयंतीच्या दिनानिमित्त आपण सर्व युवक मित्रांनी हा इतका चांगला कार्यक्रम आज इथं आयोजित केला, त्याबद्दल मी संयोजकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि दादरे साहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. लोणारी समाज जरी संख्येनं अल्पसंख्य असला तरी प्रचंड प्रामाणिक, जिद्दी आणि विश्वासू समाज आहे. मलाही लोणारी समाज माहीत नव्हता. मी जेव्हा कॉलेजला सांगलीला गेलो तेव्हा मी 11वीला गेल्यानंतर लोणारी समाज एक आहे हे अगोदर माझ्या तालुक्यात मी पडळकरवाडीत बाहेर कुठे गेलो नसल्यामुळं माहीत नसायचं, पण किडे विसरीतले अनेक मित्र मला भेटले. जेव्हा भावाचे मित्र आजही माझ्याबरोबर असतात, आम्ही एका ताटामध्ये जेवतो आणि इतकं चांगला समाज माझ्या तालुक्यामध्ये सुद्धा 4-5 गावामध्ये आहे. सांगोला तालुका असेल, जत तालुका असेल, कवटेमंकाळ असेल, मान, खटाव, माळशिरस असेल. मी तुम्हा सगळ्यांना एवढीच विनंती करतो की दादरे साहेबांचं जे राहिलेलं स्वप्न आहे की एसटी समाजामध्ये लोणारी समाजाचा समावेश व्हावा, त्यासाठी तुम्ही लढा उभा करायला पाहिजे. आणि तुम्ही जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोलावलं तर मी तुमच्या पुढे एक पाऊल चालायला तयार आहे. आपण निश्चितपणे एक कारण पोरग रडल्याशिवाय त्याची आई सुद्धा दूध पाजत नाही, आपण सगळ्यांनी बघितलंय. त्याला रडावं लागतं तेव्हा आई जवळ येते आणि त्याला दूध पाजते. आपण आपल्या व्यथा काय आहेत, आपले अधिकार काय आहेत, आपले हक्क काय आहेत हे जोपर्यंत चौकामध्ये येऊन सांगत नाही तोपर्यंत आपल्या प्रश्नावरती चर्चा होत नाही. म्हणून आज हे इतकं चांगलं व्यासपीठ आपण निर्माण केलं आणि हे निश्चितपणे व्यासपीठ पुढे जाणार आहे. दादरे साहेबांनी गुरुकुल नावाची संस्था स्थापन केली. आटपाडीमध्ये त्यांची पहिली शाखा आहे आणि त्या शाखेमध्ये कुठं लोणारी समाजाचीच नुसती मुलं आहेत, सर्व बहुजनांची पोरं तिथं शिक्षण घेत आहेत. त्यांचं काम नुसतं लोणारी समाजापुरतं मर्यादित नाही आहे, त्यांना आपण मर्यादित करायला नको. त्यांचं काम अखंड बहुजन समाजासाठी आहे. आणि गुरुकुल जे युनिट आहे, मला वाटतं मुख्याध्यापक गिरडे सर पण या व्यासपीठावरती आहेत. या सांगली जिल्ह्यामध्ये 1 नंबरचं गुरुकुल विद्यापीठ हायस्कूल तिथं चालू आहे, निवासी शाळा चालू आहे.
आणि त्याचा सार्थ अभिमान आपल्याला असायला पाहिजे. दुसरी शाखा त्यांनी राजुरीला सांगोला तालुक्यामध्ये चालू केलेली आहे. म्हणजे समाजामध्ये आता प्रचंड प्रगल्भता यायला लागलेली आहे. अंधश्रद्धा पूर्वी असेल पण आता ती कमी कमी व्हायला लागली. मी तुम्हाला विनंती करतो की आपल्याला जर पुढे डेव्हलप व्हायचं असेल, आपल्या मुलांना जर काहीतरी चांगली स्वप्न आपल्या मुलांना बघायची असतील तर निश्चितपणे आपण शिक्षण घ्यायला पाहिजे. शिक्षणाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आपल्याकडे नाही आहे की जो पर्याय आपलं घरातली चूल पेटवू शकतो असा दुसरा पर्याय आपल्याकडे नाही. म्हणून आपली मुलं क्लास 1 अधिकारी झाली पाहिजेत. मगाशी श्रोत्याने भाषणामध्ये सांगितलं की आपल्या मुलांनी शिक्षण घ्यायला पाहिजे. तुम्ही परवाच्या दिवशी टीव्हीवरती बातमी बघितली असेल. माझ्या पडळकरवाडी गावाविषयी एबीपी माझाला बातमी आली होती की 450 लोकसंख्येच्या गावामध्ये 40 MBBS MD MS डॉक्टर होऊ शकतात. कुठलंही साधन नाही, कुठलीही संपत्ती नाही, मेंढपाळांची पोरं MBBS MD MS होऊ शकतात. तर आपण कशासाठी नाराज व्हायचं? आपणही काहीतरी क्रांती निश्चितपणे करू शकतो. आणि तुमच्या हातामध्ये इतकी ताकद आहे की तुम्ही या पश्चिम महाराष्ट्रातल्या 5-7 मतदारसंघामधले आमदार कोणाला करायचं ठरवू शकता. एका सुरात जर तुम्ही बोलला की आम्हाला ह्यालाच आमदार करायचं आहे तर ते करू शकता. ग्रामपंचायतीसाठी डोकी फोडू नका. मी लोणारी समाजात अनेक जिद्दीवान लोक बघितलेत. भावाच्या विरुद्ध भाऊ उभा राहिला. हे बंद करून टाका. एक चुलीत घाला. काय नाही त्या ग्रामपंचायतमध्ये काय सुद्धा त्यामध्ये पैसे घालवू नका. त्यामध्ये काही दुश्मनी करू नका. सोसायटीचा चेअरमन होण्यासाठी भानगडी करत बसू नका. त्यात काही सुद्धा नाही. ऊसाचा जसा ऊस सगळा पिळल्यानंतर चोथा राहतो ना, त्याच्यावर माशा फक्त बसते, तसला धंदा ही खालचा आहे. त्या धंद्यामध्ये अजिबात पडू नका. दुश्मनी अजिबात करू नका. त्यातनं आपलं काही येत नाही. वरचा कोणतरी येणार आपल्या समोर, हे लय भारी काम आहे आणि आपण एकदम सुसाट लागणार. भावाविरुद्ध भाव, पुतणे विरुद्ध चुलत भावाविरुद्ध चुलत भाव, हे धंदा बंद करा. यामध्ये काही नाही. जे आपल्याला पाहिजे ते कुणीच दिलेलं नाही. हे नुसतं खाली आपण कलागती करत बसतोय आणि वरचं सगळं मलिदा काहीतरी ठराविक लोक खात बसते. ते आपण नुसत्या घोषणा देत बसतो. यातून आपल्या पिढ्यानपिढ्या बर्बाद झालेल्या आहेत. म्हणून जो आपल्या हिताचं बोलेल त्याच्याच मागे उभा राहायचं. उद्या गोपीचंद पळकर तुमच्या विरोधात बोलायला लागला, मला लगेच तुम्ही बोललं पाहिजे, ठेवायचं नाही जवळ. असं आयुष्य राहिलंय की ते तुमचं आमचं आयुष्य फार काळ नाही आहे. ते पूर्वी होतं, आजोबा एका बाजूला होता, बाप एका बाजूला, मी बी एका बाजूला. ते सगळं आता गुंडाळून टाका. त्याचा काही उपयोग होत नाही. ते भाषणात सांगण्यापुरतं असतं गावात आले. हे घराने ह्याचा आजोबा आमच्यावर होता, याचा बाप होता, ह्यो बी आमच्या बरोबर आहे, ह्याचा पोरगा आमच्या, काय त्याचा उपयोग होत नसतो. तो त्यांनी 100 वेळा खोटं बोलायचं आणि आपण पिढ्यानपिढ्या प्रामाणिक राहायचं. ही जी परिस्थिती आहे तर ही आता बदलली पाहिजे. बहुजन समाजातल्या सगळ्या लोकांनी, गरिबापासून सगळ्या लोकांनी, पिचलेल्या लोकांनी हे बदललं पाहिजे. नाहीतर नुसतं त्याचा काही उपयोग राहत नाही. बोलाचीच कडील बोलाचाच भाग, तेवढं नुसतं ऐकण्यापुरतं बरं राहतं आणि परत ते सगळं विसरून जातं. आता मी आंदोलन उभा केलं आरक्षणावरती. काही लोक म्हटले की भाजपमध्ये कसं सोडत, भाजपमध्ये भाजपच्या दारात जाऊन माणसं बसले की मला आत घ्या, मला आत घ्या, ह्यो कसं काय बाहेर येईल. अनेक लोकांच्या मनात प्रश्न होते, ह्यो बाहेर पडणार नाही. अरे लाच घालून टाकली ना, आपलं काय सत्ता कामाचे. आता आम्ही तर म्हणून लोणारी समाजाच्या या विषयामध्ये सुद्धा तुम्ही सगळ्यांनी लक्ष घाला. आज तुम्ही ठरवा या व्यासपीठावरती काय तर वेगळं करायचं आहे आणि निश्चितपणे तुम्ही लढा उभा केला तर प्रचंड जागृती निर्माण होते. एका जरी विषयावरती लढा असला तर त्यामधून अनेक फायदे समाजामध्ये निर्माण होतात. मनामध्ये एक प्रचंड उंची मुलांच्या मध्ये उत्पन्न होते, ऊर्जा तयार होते आणि अनेक लोक ओळखीची होतात. संघटन कशासाठी पाहिजे? संघटनेचे अनेक फायदे असतात. म्हणून लोणारी समाजाचं एक स्ट्रॉंग संघटन या महाराष्ट्रामध्ये उभा राहायला पाहिजे. मीठ किती असतं? आपला तर मिठाचा व्यवसाय, पण मीठ तयार करायचे आपले पूर्वज. जेवणामध्ये मीठ तर एवढं थोडंच असतं ना. आपण एवढं जरी असलो तरी चविष्टपणा आणू शकतो. ही गोष्ट ध्यानामध्ये ठेवा. संख्या जरी कमी असली तर नाराज व्हायचं नाही. गावामध्ये सुताराची 2च घरं असतात, सोनाराची 2 घरं असतात. त्यांनी सुद्धा ठरवलं तरी आमदार होऊ शकतो. ती अख्ख्या विधानसभेचं बघत नाही. ती गावात म्हणते आम्ही 2 आहे, कशाला नादाला लागा, ही येऊन दाब देते, ती येऊन दाब देते, कुणा नादाला लागा. पण त्यानं जर तालुक्याची एकी केली, त्यांनी जर जिल्ह्याची एकी केली तर ते संख्येने जास्त होतात ना. आणि असा तर कोण राहिलेला नाही. 5 आणि 10 20 50 हजार पुढे निवडून येणारे अशी काही संख्या राहिली नाही. दिवसेदिवस कमी व्हायला लागलाय. म्हणून तुमचा उपद्रव्य मूल्य वाढवा. लोणारी समाजाचा उपद्रव्य मूल्य वाढला पाहिजे. गावामध्ये घरात जर उंदर झाली तर आई मांजर आणते, त्याला दूध पाजते. उंदर नाही झालं तर त्याला मांजराला कोण दूध पाजत नाही. तर उंदराची भूमिका तुम्ही पार पाडा. जर तुम्ही पोती कुरतडायला लागला ना ह्या लोकांची तर तुम्हाला किंमत येईल. तुम्हाला ये बसा म्हणतील, काहीतरी किंमत देतील, तुमची कामं करतील. तुम्ही जर नुसतंच मागं जी करत बसला, कोण तुमचं काम करत नाही, त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून या गोष्टी सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये दादरे साहेबांनी त्या काळामध्ये संकुल उभा करायचं त्यांच्या मनामध्ये आलं. म्हणजे काही ठराविक लोक असे असतात
नोकऱ्या तर सगळ्याला आहेत ना मुंबईमध्ये, व्यापार सगळ्यांचे आहेत, व्यवसाय सगळ्यांचे आहेत. मग त्यांना काय वाटलं समाज संघटन करावं? त्यांना तर पगार मिळत होता टेलिफोन ऑफिस मधला, तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये समाजाविषयीची जी भावना होती ती भावना लक्षामध्ये घ्या. आज इथं कार्यक्रम जरी लोणारी समाजाचा असला तर सर्व समाजाची लोक मला दिसत आहेत, असं काही नाही आहे. दादरे साहेबांच्या विचारावरती प्रेम करणारा बहुजन समाजातला प्रत्येक माणूस या चौकामध्ये दिसतोय आणि निश्चितपणे त्यांचे विचार हे प्रेरणादायी विचार आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये लोणारी समाजाला विचारात घेतल्याशिवाय काही घडता कामा नये अशी भूमिका आपली सगळ्यांची असली पाहिजे आणि तीच भूमिका तुम्हाला पुढे नेऊ शकते. ती जर भूमिका तुम्ही नाही घेतली तर तुम्हाला काळं कुत्र सुद्धा विचारणार नाही. अरे 2 कोटी धनगर राज्यात आहे, त्यांना काळं कुत्र कोण खाय ना, आणि तुम्हाला कोण विचारणार? म्हणून तुम्ही सुद्धा ताकदीनं बाहेर या. धनगर समाज आणि लोणार समाज याची एक नाळ आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. गजीडोलाचा कार्यक्रम असेल, ओव्याचा कार्यक्रम असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये आपली एकमेकांची सांगड आहे. म्हणजे धनगर समाजाच्या ज्या पोटजाती आहेत अशा अनेक पोटजाती धनगर समाज असेल, जे छोटे छोटे समूह आहेत, आपण सगळेजण एक आहोत या भावनेतून तुम्ही एकत्र यायला पाहिजे. बाकी जात पात धर्मभेद हे पलीकडं, पण महाराष्ट्रामध्ये इतका प्रचंड जातीवाद चालू आहे, तुम्हाला सुद्धा ही भाषा बोलावी लागेल. नाहीतर लोक म्हणतात जातीशिवाय काय बोलत नाही. अरे तुम्ही सगळे पोळ्या वाजून घेताय आमच्या मताचा वापर करून आणि आमचं काय विषयाचं बोलत नाही, मग तेव्हा आपल्याला आपल्या विषयावरती ठामपणे उघडपणे बोलावं लागेल. ही तत्व बित्व काय का नाही सगळी चुलीत घालून टाका, हे सगळं खोटं आहे. जी लोक तुम्हाला व्यासपीठाच्या समोर बोलवतात, तुमचं अमकं करू तमकं करू फलान करू, हे तत्व आहे आमचं, ह्या विचाराचं आहे, आमका विचार आहे, कसले विचार काय नाही, हे सगळे चुलीत घाला. ही सगळी लाकडं चुलीत घाला आणि त्याच्यावरती आपली पोळी भाजा. आपल्या समाजातली काही लोक दलालगिरी करत असतील ना, त्यांची लाकडं पहिली चुलीत घाला, त्याशिवाय पोळी भाजणार नाही. या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात करायला पाहिजे. मी बोलण्याच्या ओघात बरंच बोलून गेलो. मी व्यासपीठावरच्या लोकांची माफी मागतो की मला इंदापूरला एक कार्यक्रम आहे बोरीला, त्या कार्यक्रमाला जायचं आहे. पण निश्चितपणे कोळे गावामधला हा कार्यक्रम तुम्हाला माहित आहे, कोळ्यात जे घडतं ते बऱ्यापैकी पश्चिम महाराष्ट्रात घडू शकतं. ज्याला पुढारी व्हायचं आहे त्यानं कोळे गावातल्या सभा चुकवायच्या नाहीत, हे गणित आहे. ज्याला कुठं गिरायक नसतं त्यानं इथं यायचं. इथं माणसं 100% उपलब्ध असतात आणि सगळ्या परिसरातली असतात. रोज जरी आलं तर वाटतं बाजार कोळ्यातला आहे का काय, बाहेरच्या माणसं वाटतं बाजार आहे का, अरे बाजार नाही, रोजच बाजार इथं भरतो. बाजारा दिवशी तर माणसं कुठे गोळा होते, तर कोळ्यात रोज बाजार भरतो. आणि अनेक पुढाऱ्यांना बघितलेलं हे गाव आहे, अनेक पुढारी गेल्या अनेक वर्षापासून. त्यामुळं कोळे गावात ही क्रांती आज घडते ना, निश्चितपणे लोणारी समाजाला एक आदर्शवत लोणारी समाजामध्ये क्रांती करणारा कार्यक्रम कोळे गावातला ठरणार. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं जिथं समाज आहे तिथं तिथं मेसेज जायला हा कोळे गावातला कार्यक्रम पुरेसा आहे. असा दरवर्षी कार्यक्रम या चौकामध्ये तुम्ही घ्या आणि तुमचं कुठलंही काम असू द्या. आम्ही काय पुढारी नाही, आमच्याकडे कुठला अधिकार नाही, पण आम्ही तुमच्या पुढे जाऊन ठोटो पुढे बोंबलू शकतो, एवढी आमच्याकडे कला आहे. तुम्ही आम्हाला बोलवा, नाहीतर आम्ही हे तुम्हाला देतो ते देतो, आमच्याकडे काय नाही. आमच्याकडे गाडीला तेलाला एक पैशाची अडचण असते, पण आम्ही तुम्हाला एक काहीतरी वेगळं व्यासपीठ देऊ शकतो. तुम्ही जर आंदोलन उभा केलं तर त्या आंदोलनाचा भडका आम्ही पेटवू शकतो. हनुमानाला काय होतं सांगा ना, कार्यकर्ता कसा असावा, हनुमानासारखा. लंकेमध्ये गेला, काय निरोप द्यायला रामानं पाठवलं होतं, तिथं काय दुसरं काय भानगड करायला सांगितलं होतं का रामानं, काय त्याला पैसे दिले काय नव्हतं. लंकेमध्ये गेला, तिथं गेल्यानंतर निरोप दिला, तिथल्या सगळ्या त्या रावणाच्या लोकांनी पकडून ठेवलं, त्याला दुरीनं बांधलं. दुरी कुणाची? रावणाची. ज्या खुर्चीवर बसवला ती खुर्ची कुणाची? रावणाची. शेपटाला सगळे कापडं गुंडाळली, कापडं कुणाची? हनुमान घेऊन गेलता का? रावणाची. त्याच्यावरती राखेल कुणाचं टाकलं? रावणाचं. गाडी कुणाची पेटवली? रावणाची. लंका कुणाची जाळली? रावणाची. हनुमानानं काय लिहिलं का? तसं काम करायला शिका. जाताना काही न्यायचं नाही, पण आपलं काम करून यायचं. एवढे परत एकदा तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. शहाजीबापू व्यासपीठावरती आहेत, आबासाहेब आहेत, त्यांचं भाषण ऐकण्यासारखं आहे, श्रीकांत देशमुख आहेत. निश्चितपणे हा खूप चांगला कार्यक्रम, आदर्शवत कार्यक्रम आहे आणि निगेटिव्ह मनामध्ये ठेवू नका. आम्ही कमी संख्येनं आहे काय करू, काय त्याचा विचार करू नका. आपण काही करू शकतो. मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा. मनामध्ये जर पॉझिटिव्ह विचार ठेवला ना, काही घडू शकतं. निगेटिव्ह आणायचंच नाही मनात. अरे हे होईल का, हे करायचं का, अजिबात नाही. त्या जवळ सुद्धा जाऊ, त्या मातीला सुद्धा जायचं नाही. जो नकारार्थी माणूस बोलतो ना, मग तो व्यवसायातला असू द्या, राजकारणातला असू द्या आणि कुठला पण असू द्या, जो माणूस तुम्हाला नकारार्थी बोलतो त्याच्याशी दोस्ती करायचं सोडून द्या. बघा तुमची प्रगती किती होत्या. पॉझिटिव्ह बोलणारा
ज्याच्या खिशात काय पण नसू द्या, पण तुम्ही या चौकात आल्यानंतर म्हणलं पाहिजे की मला 1 लाख रुपये पाहुण्याकडे आले. बघा तुम्हाला 10 जण चहा पाजतील, तुला कॉफी पाजू का, तुला काय करू. तुम्ही नुसतं म्हणा आयला लय अडचण आहे, जरा 1 लाख रुपये पाहिजे, घरी आजारी आहेत, 4 दिवस तुम्हाला कोणी भेटत नाही. खिशात काय नसू द्या, भिकारी जर असलं तर चौकात म्हटलं पाहिजे मटण करून जेवून आलोय, मी उपाशी असलो तरी सांगायचं नाही. कारण लोक आता चेष्टा करतात, गरिबीची चेष्टा करतात. तुम्हाला आता मलमपट्टी करायला कोणी राहिलेली नाही, माणुसकी संपत चाललेली आहे. म्हणून आपलं काय जे अडचणी असतील, आपले काही वीक पॉईंट असतील, कुणाला सांगू नका, कुणाला सांगू नका, त्याचा गैरवापर केला जातो. म्हणून या समाजामध्ये चालताना तुम्ही मनामध्ये प्रचंड ऊर्जा घेऊन या. आज जो गुलाबी आपलं चिन्ह आहे, कपाळावरती गुलाल आहे, तुम्हाला माहित आहे गुलाल शिवल्यानंतर काय होतं. गुलाल शिवल्यानंतर कोणी बदलत नाही. आपलं जे गुलालचं चिन्ह आहे हे विजयाचं प्रतीक आहे. आणि लोणारी समाज जिथं असेल तिथं 100% विजयच असेल. एवढं बोलताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लोणारी, जय मल्हार. धन्यवाद.